पुढच्या बातमीकडे वळूयात। दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आणि याच्यामध्ये कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचलं। पाण्यामध्ये अडकल्यानं यूपीएससीची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। विद्यार्थ्यांची दिल्ली सरकारच्या विरोधात आता निदर्शनं आहेत। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। दिल्लीतल्या करोलबागमध्ये एक दुर्दैवी घटना घडली। एका आयएएस सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी अचानक वाढलं आणि त्या पाण्यामध्ये बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। मी सध्या घटनास्थळी आहे। दिल्लीतल्या करोलबाग परिसरामध्ये राउज आयएएस स्टडी सर्कल आहे। हा समोरचा खरं तर हॉल दिसतोय आपल्याला आणि ह्या हॉलच्या खाली बेसमेंटला लायब्ररी होती। कारण यूपीएससी चे अनेक विद्यार्थी म्हणजे हजारो विद्यार्थी या संपूर्ण करोलबाग परिसरामध्ये अभ्यास करत असतात आणि सगळ्या लायब्ररी खरं तर बेसमेंटलाच केलेल्या आहेत। आणि अचानकपणे पाण्याचा स्तर तिथला वाढला कारण पाईप्स फुटल्या होत्या असं देखील सांगितलं जातं आणि सध्या दिल्ली पोलिसांनी संपूर्ण हे बॅरिकेटिंग या परिसरामध्ये केलेलं आहे। दुसरीकडे एमसीडीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून इथं कचरा गोळा करणं किंवा इतर जी कामं आहेत ती देखील केली जात आहेत। महत्त्वाचं हेच आहे की केरळ, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांमधले हे विद्यार्थी होते। त्यामध्ये 2 विद्यार्थिनी आहेत आणि 1 विद्यार्थी देखील आहे। दिल्ली सरकारच्या विरोधात खरं तर हे आंदोलन केलं जात आहे। महत्त्वाचं हेच आहे की या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आहे। त्याचबरोबर मंत्र्यांनी इथं भेटी द्याव्यात, लोकप्रतिनिधींनी भेटी द्याव्यात असं देखील त्या विद्यार्थ्यांची सगळ्या मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।